महिलांना 10,000 रुपये मुख्यमंत्री महिला रोजगार योजना अर्ज प्रक्रिया सुरू. होय, मुख्यमंत्री महिला रोजगार योजना मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेशी संबंधित फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी अर्जाची सुरुवात झालेली आहे. प्रत्येक महिलेला 10,000 रुपये भेटणार आहेत. या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया. आता या योजनेबद्दल सांगायचं तर महिला सक्षमीकरणासाठी महिलांच्या रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी बिहार सरकारने मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला तिच्या आवडीचा रोजगार सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देणे आहे. या योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया बिहार सरकारच्या ग्रामीण विकास विभागाने बिहार ग्रामीण उपजीविका प्रोत्साहन समिती जीविकाद्वारे सुरू केली आहे. राज्यातील शहरी भागात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी बिहार सरकारच्या नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाचे सहकार्य घेतले जाईल. तर ही योजना बिहार राज्यातील महिलांसाठी लागू झालेली आहे. या योजनेअंतर्गत मुख्य उद्दिष्टे. या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला तिच्या आवडीचा रोजगार मिळवण्यासाठी आर्थिक मदत म्हणून पहिल्या टप्प्यात 10,000 रुपयाची रक्कम दिली जाईल. महिलांनी रोजगार सुरू केल्यानंतर मूल्यांकनानंतर आवश्यकतेनुसार 2 लाखापर्यंत अतिरिक्त आर्थिक मदत दिली जाईल. बिहार सरकारच्या या उपक्रमामुळे केवळ महिलांना सक्षम बनवले जाणार नाही, तर राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. योजनेशी संबंधित पात्रता. या अंतर्गत कुटुंब म्हणजे पती पत्नी, त्यांची अविवाहित मुले. ज्या अविवाहित प्रौढ महिलांचे पालक ह्यात नाहीत त्यांना योजनेच्या उद्देशाने एक विभक्त कुटुंब मानले जाईल आणि त्यांना नियमानुसार लाभ दिला जातील. शहरी भागातील बचत गटाशी संबंधित सर्व सदस्य एका कुटुंबातील एक महिला या योजनेच्या लाभासाठी पात्र असतील. शहरी भागातील बचत गटाच्या सदस्य नसलेल्या महिलांना सदस्य म्हणून जोडण्यापूर्वी योजनेअंतर्गत कुटुंबाची व्याख्या लक्षात घेऊन खालील गोष्टी खात्री करणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्ष असावे. अर्जदार स्वतः किंवा तिचा पती आयकरदात्याशी श्रेणीत नसावा. अर्जदार स्वतः किंवा तिचा पती सरकारी सेवेत नियमित करार नसावा. सर्व प्रदेशातील महिलांसाठी अर्ज प्रक्रिया. शहरी भागातील महिलांसाठी अर्ज प्रक्रिया. शहरी भागातील महिलांनी अर्ज करण्यासाठी जैविकाच्या वेबसाईटवर एक लिंक उपलब्ध असेल, या ठिकाणी पाहू शकता. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिलांनी नोंदणी करताना त्यांचा मोबाईल नंबर, आधार क्रमांक, बँक खात्याची माहिती आणि व्यवसायाचा प्रकार प्रविष्ट करणे आवश्यक आहे. अर्जदारांनी त्यांचे आधार कार्ड, बँक पासबुक ज्याच्यामध्ये त्यांचे नाव, खाते क्रमांक आणि IFSC कोड समाविष्ट आहे, छायाचित्र आणि स्वाक्षरीचा स्कॅन केलेल्या प्रती साध्या कागदावर अपलोड करणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक महिलांनी बचत गटात सामील होणे अनिवार्य आहे. त्यांचा ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कम्युनिटी रिसोर्स वर्करकडून त्यांना गटात जोडण्यासाठी संपर्क साधला जाईल. गटात सामील झाल्यानंतरच त्यांना योजनेचे फायदे दिले जातील. ग्रामीण भागातील महिलांसाठी अर्ज प्रक्रिया. जीविका बचत गटातील सर्व सदस्य या योजनेसाठी पात्र असतील. त्यांना लाभ घेण्यासाठी त्यांच्या गाव संघटनेकडे अर्ज करावा लागेल. गाव संघटना पातळीवर सर्व गट सदस्याची एक विशेष बैठक आयोजित केली जाईल, जिथे गटातील सर्व सदस्याचे अर्ज एकत्रित स्वरूपात गोळा केले जातील. ज्या महिलांना जीविका बचत गटाशी संबंधित नाहीत त्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम बचत गटात सामील होण्यासाठी संबंधित गाव संस्थेकडे विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा लागेल.